श्री स्वामी समर्थ. जय श्री खाटू श्याम बाबा. नमस्कार. तुमची राशी कुंभ आहे का? ती हवेची राशी आहे की पाण्याची? कुंभ म्हणजे पाण्याचा भरलेला घडा. तर मग ही राशी नक्कीच पाण्याशी संबंधित आणि तितकीच खोल असणार. जर तुमची सन साइन, मून साइन किंवा रायझिंग साइन कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण माझ्या स्वतःच्या पत्रिकेनुसार आणि वैदिक पद्धतीनुसार माझी राशी सुद्धा कुंभ आहे. त्यामुळे मी या राशीच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी खूप जास्त रिलेट करते. मला खात्री आहे की तुम्हालाही हे सर्व शब्दशः पटतील. आता अजिबात उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये आपल्या आराध्य देवाचे नाव नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी कुंभ राशीच्या लोकांची पोलखोल करणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना समजून घेताना, जे लोक कुंभ राशीच्या व्यक्तींना पसंत करतात, त्यांच्याशी लग्न करण्याचा विचार करत आहेत किंवा ते तुमचे पार्टनर आहेत, तर त्यांच्याशी नेमकं कसं वागावं यासाठी मी तुम्हाला 3 खास टिप्स देणार आहे. कुंभ राशीचे लोक मनानं खूप 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 खोल असतात. तुमच्या बाबतीत एक मोठी समस्या ही आहे की तुम्ही अपॉलॉजी म्हणजे माफी मागू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं की मी माझं प्रेम मनापासून दिलंय, मग मी झुकू का? तुम्हाला तुमचं काम तुमच्याच पद्धतीने करायला आवडतं. कोणी कितीही सांगितलं तरी तुम्ही तेच कराल जे तुमच्या मनाला पटेल. तुमची स्टाईल खूप युनिक आहे. तुमची काम करण्याची पद्धत जगापेक्षा वेगळी असते. लोक ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात तिथेच तुमची नजर जाते. तुमच्यात कमालीची क्रिएटिव्हिटी भरलेली असते. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही सुंदर आहात, हुशार आहात आणि म्हणूनच तुम्ही गोष्टींच्या बाबतीत खूप चूजी किंवा सिलेक्टिव्ह असता. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडेलच असं नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर ती तुम्ही लगेच निवडता. पण जर तुम्हाला एखादा मेसेज किंवा कॉल आला आणि तुम्ही लगेच उत्तर दिलं नाही तर तुम्ही ते विसरूनच जाता. तुम्हाला आठवण करून द्यावी लागते. नाहीतर कुंभ राशीचे लोक विसरभोळेपणात नंबर 1 असतात. मदत न मागण्याचा स्वभाव आणि सेन्स ऑफ ह्युमर. कुंभ राशीच्या लोकांची एक सवय इतरांना खटकते, ती म्हणजे तुम्ही कधीच कोणाकडे मदत मागत नाही. तुम्हाला असं वाटतं की जर मी स्वतः केलं तरच मला समाधान मिळेल. तुमचा सेन्स ऑफ ह्युमर इतका वेगळा आणि विट्टी असतो की समोरच्याला तुमचा विनोद समजायला थोडा वेळ लागतो, पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला लागलेले असता. तुम्हाला दिवसातून किमान 1 तास तरी मी टाईम म्हणजे स्वतःसाठी वेळ हवा असतो. त्या 1 तासात तुम्ही वाचन कराल, काहीतरी नवीन शिकाल किंवा फक्त शांत बसाल. पण तो वेळ फक्त तुमचा असतो. तुम्ही खूप ओपिनिएटेड असता. एखाद्या गंभीर चर्चेत जर तुम्हाला वाटलं की ही चर्चा फालतू आहे तर तुम्ही शारीरिकरित्या तिथे असूनही मानसिकरित्या दुसऱ्याच जगात असता. 2 मोठ्या पोलखोल गोष्टी. आता वेळ आली आहे त्या 2 गोष्टींची ज्याची मी सुरुवातीला चर्चा केली होती. माफी मागण्यात कच्चा. तुम्हाला असं वाटतं की जर मी माफी मागितली तर मी 4 गोष्टी अधिकच्या सुनावून देईन. त्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं. लोकांच्या मतांची पर्वा नाही. तुम्हाला माहीत असतं की बरेच लोक तुम्हाला नापसंत करतात, पण तुम्हाला त्यानं काहीच फरक पडत नाही. तुम्ही फक्त तुमच्या आवडीलाच महत्त्व देता. काही मजेशीर सवयी. कुंभ राशीच्या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे जर एखादं गाणं त्यांच्या डोक्यात बसलं तर ते सलग लूपवर तेच गाणं ऐकत राहतात. जोपर्यंत त्या गाण्याचा कंटाळा येत नाही तोपर्यंत तेच गुणगुणत राहतात. तुम्ही कोणालाही स्वतःवर वर्चस्व गाजवू देत नाही कारण तुम्ही सेल्फ सफिशियंट असता. आणि हो, कुंभ राशीचे लोक सेकंड चान्स म्हणजे दुसरी संधी देत नाहीत. एकदा का एखादी व्यक्ती तुमच्या मनातून उतरली तर ती कितीही जवळची असली तरी तुम्ही तिला पुन्हा आयुष्यात ती जागा देत नाही. तुमच्यासाठी गोष्टी एकतर या पार किंवा त्या पार असतात. कुंभ राशीच्या लोकांशी जुळवून घेण्यासाठी सल्ला. जर तुम्हाला कुंभ राशीच्या व्यक्तींसोबत आयुष्य घालवायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. भावनिक दुरावा. जर तुम्ही त्यांच्यावर अति दबाव टाकला तर ते लगेच स्वतःला इमोशनली विलग म्हणजे डिटॅच करून घेतात. बदलण्याचा प्रयत्न करू नका. कुंभ राशीचे लोक स्वतःच्या स्वभावानुसारच जगतात. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. बुद्धिमत्तेवर प्रेम करा. हे लोक केवळ गिफ्ट्स किंवा सौंदर्यावर भाळत नाहीत, तर त्यांना समोरच्याची बुद्धिमत्ता म्हणजे वाइब जास्त आकर्षित करते. लकी कलर्स. जांभळा, निळा. लकी स्टोन. नीलम, ॲमेथिस्ट. लकी दिवस. शनिवार. लकी नंबर 3, 9. सुसंगत राशी. मिथुन, तूळ, धनु. असुसंगत राशी. कन्या. यांच्याशी तुमचं जास्त पटत नाही. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.
मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही या गोष्टींशी सहमत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि आमच्या कुटुंबाचा भाग होण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय किंवा जय श्री महाकाल नक्की लिहा. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.